एक मोठी बातमी आहे। राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने एक मोठी खुशखबर दिली आहे। राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये देतं। लवकरच हे अर्थसहाय्य 3,000 रुपयांनी वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 6,000 रुपये वितरित करतं, तर राज्य शासनाच्या वतीनं नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आता राज्य शासन या निधीत 3,000 रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे 9,000 आणि केंद्र शासनाचे 6,000 असे शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे। तर पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। आर्य वैश्य कोमटी समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आलाय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात चंद्रपुरातील जनता महाविद्यालयात चौकात निदर्शनं करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरातील स्विगी डिलिव्हरी बॉयजनं काम बंद आंदोलन पुकारलं। कंपनीनं रेट कार्ड बदलल्यामुळे आता 29 ऐवजी 35 ऑर्डरवरती 2200 रुपये मिळणार आहेत। ऑर्डर वाढल्यात पण पैसे 150 रुपयांनीच वाढल्यामुळे डिलिव्हरी बॉयजनं आंदोलन केलंय, तर कंपनी अधिकाऱ्यांचा बैठक घेऊन मार्ग काढू असं आश्वासन काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी दिलं। बीडच्या आष्टीतील शेंडगेवाडीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं। मच्छिंद्रनाथगड परिसरातील नो डेव्हलपमेंट झोन रद्द करण्याच्या मागणीसह घरांचं तसंच विहिरींचं बांधकाम सुद्धा बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं ऑडिट आणि दुरुस्ती करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं। 15 वर्षात मिळालेल्या निधीपैकी पालिकेनं दुरुस्तीसाठी किती निधी खर्च केला याचं ऑडिट करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या अशी मागणी बहुजन समाजानं केली। गोंदियातील गोरेगाव शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मुस्लिम संघटनांनी सुद्धा सहभाग घेतला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढवून द्यावा, प्रशिक्षणार्थींना शासकीय भरतीत 10% आरक्षण द्यावं, तसंच विद्यावेतन हे सेवावेतन म्हणून द्यावं या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। धरणगावातील ॲडव्होकेट राहुल पारेख यांच्या घरात घुसून अज्ञातांनी तोडफोड केली। या प्रकरणाचा निषेध म्हणून धरणगाव न्यायालयातील वकिलांनी कामबंद आंदोलन केलं। या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आलं। गणवेश घोटाळा प्रकरणी पालकांसह विद्यार्थी आक्रमक झाले। जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर महिलांनी हातात साडीचोळी आणि बांगड्यांचा आहेर घेऊन निषेध आंदोलन केलं। विद्यार्थ्यांनी सुद्धा थाळी बजाव आंदोलन करत गणवेश घोटाळ्याचा निषेध केला। दिल्ली विधानसभेमध्ये आज कॅगचा अहवाल सादर होणार आहे। दिल्लीतील मद्य धोरण आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाबाबत मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे। केदारनाथ मंदिराचं उत्पन्न मार्च 2021 पासून आतापर्यंत दुप्पट झालंय। 2022 पासून भाविकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मंदिराचं उत्पन्न पुन्हा एकदा वाढलंय। 2023-24 मध्येही हाच ट्रेंड कायम राहिला असल्याचं मंदिर समितीने म्हटलंय।